नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे पुत्रदा एकादशी. ज्या महिलांना संतानप्राप्तीसाठी जे प्रयत्न करत आहेत किंवा त्यांना पुत्रप्राप्तीसाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस हा खूप महत्त्वाचा आहे. ज्या लोकांना मुली आहेत, मुलगा हवा आहे अशी त्यांची मनोकामना आहे, कारण प्रत्येकाला वाटत असतं वंशाला दिवा हवा, तर ते सुद्धा ही आजची पूजा करून त्यांची मनचाही इच्छा पूर्ण करू शकतात. ज्या लोकांचे रिपोर्ट सगळे नॉर्मल आहेत तरीही त्यांना पुत्रप्राप्ती होण्यासाठी खूप परेशानी खूप कठीणाई होत आहे किंवा त्यांना पुत्रप्राप्ती होत नाही, त्यांनी आजचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. याच्यामध्ये मी असे खास उपाय सांगितलेले आहेत जे करून तुम्हाला नक्कीच तुमच्यावरती भगवान प्रसन्न होतील आणि तुम्हाला पुत्रप्राप्ती होऊ शकते. तर पुत्रदा एकादशीच्या दिवशी उपवास ठेवला जातो. जर तुम्हाला उपवास करणं शक्य नसेल तर तुम्ही 12 नंतर दुपारी उपवास सोडू देखील शकता किंवा एक टाईम जेवून कमी जेवून देखील तुम्ही उपवास करू शकता. भगवान श्रीकृष्णांच्या बालरूपाला म्हणजेच लाडू गोपाळाला पंचामृतन्यास स्नान घालायचं आहे. जर सकाळी तुम्ही स्नान नाही घातलं तरी रात्री तुम्ही नवरा बायको दोघांनी ही पूजा बाळगोपालाची करू शकता. जर नवरा बायको दोघांना शक्य नसेल तर कोणीही ही पूजा त्यांना फक्त आपली मनोकामना सांगून करू शकता आणि पंचपर्याय पद्धतीने तुम्हाला त्यांची पूजा करायची आहे. तसेच लाडू गोपाळांना त्यांच्या आवडीचे जेवण आज अर्पण करायचं आहे. त्यानंतर संत गोपाल मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. मंत्राचा जप हा 108 वेळा तुम्हाला करायचा आहे. असं केल्याने तुम्हाला भगवान श्रीकृष्णही तुमच्यावरती आजच्या दिवशी प्रसन्न होत असतात आणि तुम्हाला मनचाही इच्छा तुमची प्राप्त होत असते. तुम्हाला फक्त त्यांना सांगायचं आहे की तुमची मनोकामना काय आहे. तुम्हाला पुत्रप्राप्ती हवी आहे, तुम्हाला मुलगा हवा आहे की तुम्हाला संतानप्राप्तीसाठी तुम्ही प्रयत्न करत आहात. ज्या लोकांना मुली आहेत, मुलगा हवा आहे त्यांनी देखील आजची ही पूजा करायची आहे. खूप लोकांना आलेले अनुभव आहेत की आजच्या दिवशी उपवास केल्याने, बालगोपालांचे आज पूजा केल्याने त्यांची मनोकामना पूर्ण झालेली आहे, त्यांना मुलगा झालेला आहे. असे केल्याने भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होतात आणि त्यांची मनोकामना ही नक्कीच पूर्ण होत असते. तर एकादशी व्रताचे सनातन धर्मामध्ये देखील विशेष असे महत्त्व आहे. वर्षभरात एकूण 24 एकादशी असतात. असे मानले जाते की एकादशीला भगवान विष्णूंची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि मनुष्याला पुण्य प्राप्त होत असते. आपण नवीन वर्ष 2025ची ही पहिलीच एकादश आहे, त्यामुळे ही खूप खास एकादश आहे. पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील या एकादशीला पुत्रदा एकादशी असं संबोधलं जातं. ही एकादशी पुत्रप्राप्तीसाठी फलदायी मानली जाते. आचार्यांकडून या व्रताची व पूजा पद्धती आम्ही माहिती घेतली आणि तीच माहिती तुम्हाला या व्हिडिओतून आपण सांगत आहोत की ज्या दाम्पत्यांना दीर्घकाळापासून संततीची इच्छा आहे त्यांच्यासाठी हे व्रत अत्यंत फलदायी मानलं जाणार आहे. या दिवशी संतानप्राप्तीसाठी आपण भगवान श्रीकृष्णांची, भगवान विष्णूंची आपण पूजा करायची आहे. त्यामुळे आपल्याला याचा चांगला लाभ होणार आहे. भगवान गणपती बाप्पांची देखील या दिवशी पूजा तुम्हाला करायची आहे. त्यांचं देखील नामस्मरण तुम्हाला करायचं आहे. याने तुम्हाला तुमच्या जीवनामधील जी काही संकटे आहे, कष्ट आहे ते देखील दूर होत असतात. तुमच्या हातून कळत नकळत जी पापं झालेली आहेत ती देखील या दिवशी दूर होत असतात. या दिवशी तुम्हाला पुत्रप्राप्तीसाठी माता लक्ष्मी म्हणजे तुळशीला आज कच्चं दूध अर्पण करायचं आहे आणि तुमची संतानप्राप्तीसाठी मातेला तुम्हाला मनोकामना मागायची आहे, प्रार्थना करायची आहे. माता ही एक माता आहे आणि तिला नक्कीच तुमची दया येत असते. त्यामुळे तुम्ही नक्कीच आज माता लक्ष्मी म्हणजेच तुळशीला कच्चं दूध अर्पण करा. तिला तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे. त्यामुळे माता लक्ष्मी म्हणजेच तुळशी तुमची मनोकामना नक्की पूर्ण करेल आणि तुम्हाला पुत्रप्राप्ती नक्कीच होईल. वर्षभरात मी तुम्हाला सांगितलं 24 एकादशी येत असतात आणि जे लोक या व्रताचं नियमितपणे पालन करत असतात ना, त्यांचं मनोबल हे मजबूत होत असतं आणि त्यांचे आरोग्य हे चांगले राहत असते, अशी लोकांची श्रद्धा आहे. एकादशीचे व्रत केल्याने आर्थिक समस्येतून मुक्ती होत असते. तुम्हाला कधी कर्ज होणार नाही किंवा तुम्ही कधी कर्जबाजारी होणार नाही. तुमच्या ज्या काही जीवनातील संकट आहेत, पाप आहेत ते दूर होत असतात. एवढी महत्त्वाची ही एकादशी आहे. त्यामुळे आजची एकादशी देखील तुमच्यासाठी खूप खास आहे. तर तुम्ही त्याचं पालन करा
आणि या एकादशीचे व्रत तुम्हाला उपवास करायला नाही जमला तरी चालेल, पण नित्याची जी देवपूजा आहे संध्याकाळी तुम्हाला माता लक्ष्मी म्हणजेच तुळशी भगवान विष्णूंना अर्पण करायची आहे. पण लक्षात ठेवा, तुळशीला स्पर्श करायचा नाही किंवा तुळशीची पानं तुम्हाला तोडायची नाही आहेत. तुम्ही ती बाजारामध्ये उपलब्ध असतात, ती पानं तुम्हाला श्रीकृष्णांना भगवान विष्णूंना तुम्हाला अर्पण करायचे आहे. आजच्या दिवशी एकादशी दिवशी भगवान विष्णूंना माता लक्ष्मी म्हणजे तुळशीची पानं तुम्ही जर अर्पण केली तर तुमची कोणतीही मनोकामना असेल, कितीही कठीण मनोकामना असेल, भगवान विष्णू हे नक्कीच पूर्ण करत असतात. आणि जर तुम्ही वर्षातील 24 एकादशी येत असतात आणि 24 एकादशीला जर तुम्ही भगवान विष्णूंना वर्षभर तुम्ही तुळसी जर अर्पण केल्या असतील ना, तर तुमच्या जीवनामध्ये कधीच कोणतं संकट येणार नाही. एवढी प्रभावशाली ही एकादशी आहे. ही अत्यंत पवित्र मानली जाते आणि ही खूप फलदायी आहे. त्यामुळे या एकादशीचा लाभ तुम्ही नक्की घ्या. तर या दिवशी तुम्हाला कोणत्या गोष्टी वर्ज्य करायच्या आहेत? या दिवशी तुम्हाला मांस, मद्य, कांदा, लसूण यांसारखे तामसिक पदार्थाचं तुम्हाला सेवन करायचं नाही. जर कांदा, लसूण तुम्हाला खायचा असेल तर तो कमी प्रमाणात खा. या दिवशी तुम्हाला सात्विक आहारासोबत भगवान श्री हरीचा जप तुम्हाला करायचा आहे. म्हणजेच भगवान विष्णूंचा जप देखील तुम्हाला या दिवशी करायचा आहे. या दिवशी एकादशीला भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये गोड सुपारी अर्पण करायची आहे. त्यामुळे या दिवशी तुम्ही या वस्तू भगवान विष्णूंना अर्पण करून त्यांचा आशीर्वाद प्राप्त करू शकता. या दिवशी तुम्हाला कोणाला वाईट बोलायचं नाही किंवा कोणाला रागवायचं नाही. एकादशीचे व्रत करणाऱ्यांच्या कुटुंबामध्ये ज्यांचा उपवास असेल त्यांच्याशी तुम्हाला भांडण नाही करायचं किंवा बाहेर कोणाचा जरी उपवास असेल त्या लोकांशी तुम्हाला भांडण करायचं नाही. नखे कापायची नाहीत, केस कापायचे नाही, झाडूने कोणाला मारायचं नाही. तर या ज्या गोष्टी आहेत या जर कळत नकळत तुमच्या हातून चुका होत राहतात. त्यामुळे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देत आहे की या गोष्टी तुम्हाला या दिवशी वर्ज्य आहेत. ज्या लोकांना मुलं आहेत त्यांनी देखील बालकृष्णांची पूजा करून त्यांचे आभार मानायचे आहेत की त्यांच्याच कृपेने आज आपल्याला एवढी छान गोंडस मुलं भेटलेली आहेत आणि त्यांची पूजा करून त्यांना प्रसन्न करायचं आहे आणि आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी, दीर्घायुष्यासाठी त्यांना प्रार्थना करायची आहे. दुसरं म्हणजे त्यांच्या अंगावरून तिन्ही सांजेच्या वेळेला एक भाकरीचा छोटासा तुकडा ओवाळून आपल्याला घराच्या बाहेर टाकायचा आहे, जेणेकरून त्यांना लागलेली जी नजर आहे ती जात असते. आपली मुलांना प्रगती होत असते. खाण्यापिण्यात मुलं हलगर्जीपणा करत असतात किंवा कुठेतरी खात नसतात, तर ती देखील नजर त्यांची जात असते. आणि हा उपाय तुम्हाला एकादशी दिवशी केल्याने त्याचा असा लाभ तुम्हाला चांगल्या प्रकारे होणार आहे. तर अशी होती पुत्रदा एकादशीची माहिती. ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर मित्रांनो नक्की आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.